नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आपण बोर्ड एक्झाम 2026साठी मॅथमॅटिक्स पार्ट 1चे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. गेल्या 6 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून मी असे प्रश्न निवडले आहेत जे ह्या वर्षीसुद्धा परीक्षेला येण्याची शक्यता आहे. आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सबस्टिट्यूट इक्वेशन चॅप्टर नंबर 1 रियल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यातलं पहिलं आहे सबस्टिट्यूट इक्वेशन आहे. तो सोडवायचं तर बघा 2x - 3y = 9, 2x + y = 13. ह्या दोघांनी इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड दिलं. त्यानंतर सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड, वजाबाकी केली. प्लसचं चिन्ह मायनस झालं, मायनसचं प्लस झालं आणि प्लसचं इथं मायनस झालं. इकडं मग आलं इथं 1 असतं काय नसतं म्हणून मग इथं आलं 4y आणि इकडं ही मायनस झालं 4 आलं. त्यानंतर y ही 4 इकडे आले, त्यानंतर डिव्हिजनमध्ये गेले म्हणून y = 1 आले. आणि परत सबस्टिट्यूटिंग y = 1 इन इक्वेशन सेकंड, दुसऱ्या इक्वेशनमध्ये y = 1 टाकलं. मग काय आलं बघा 2x + y + 1 = 13 झालं. त्यानंतर 2x = 1 इकडे गेलं, प्लसचं मायनस झालं 13 - 1. त्यानंतर 2x = 12 आलं. x = 12 - 12 भागिले 2, त्याला ह्याला भागिलेला 6 आलं. मग x = 6 उत्तर आलं. मग आन्सर काय आलं x आणि y 6 and 1 इज द सोल्युशन. या पद्धतीने बोर्ड एक्झाम 2026साठी सबस्टिट्यूट इक्वेशन एक तर विचारणारच. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग सबस्टिट्यूट इक्वेशन युजिंग ग्राफिकली मेथड. तर कसं सोडवायचं तर बघा x + y = 6 1 आणि x - y = 4. त्याला इक्वेशन फर्स्ट द्या पाहिजे तर, आणि इथं आपण खाली आहे ते इक्वेशन सेकंड. तर एक्समध्ये 0 टाकला तर इकडे आले तर इथं वायची किंमत आपली 6 येणार. असं सर्व सॉल्व करायचे आहे. तसंच इथले पण इक्वेशन 2 पण तसंच सॉल्व करायचं आहे आणि आपल्याला त्याच्या आधारे ग्राफ काढायचा आहे. तर बघा असा ग्राफ येणार. तर स्केल द्यायचा, स्केल. त्यानंतर इथं असा ग्राफ काढायचा. याला एक द्यायचं x - y = 4 आणि दुसऱ्याला द्यायचं x + y = 6. तर नीट पहा, याच्या आधारित तुम्हाला एक तरी प्रश्न बोर्ड एक्झाम 2026साठी विचारणार. तर ह्याची सराव करा. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग सबस्टिट्यूट इक्वेशन बाय युजिंग कॅम्ब्रल्स रूल और मेथड. बघा काय x + 2y = -1. त्यानंतर दुसरे इक्वेशन आहे 2x - 3y = 12. तर काय करायचं सोल्युशन न्यायचं आणि x + 2y -1 तर a = काय आला 1, b = काय आला 2 आणि c = काय आला -1. तसंच तिथं सेकंड इक्वेशन, ह्याला इक्वेशन फर्स्ट म्हणा, ह्याला इक्वेशन सेकंड म्हणा. तसंच इथं पण लिहायचं आहे. त्यानंतर डी काढायचं आहे. डी म्हणजे ही ए आणि बी, A1 A2 खाली B1 B2. तसंच ह्याच्यात किमत्या टाकून सेम तशी लिहायचं. त्याला 1 × -3 आणि 2 × 2 हे जे उत्तर काढून -7 उत्तर येईल. तसंच dx काढायचा, C आणि Bचं टाकून C1 B1 आणि C2 B2. तसंच इथं उत्तर काढायचं आहे मल्टिप्लाय करून. त्यानंतर dy पण तसंच काढायचं आहे, A1 आणि C1 टाकायचं आहे, तसंच उत्तर काढायचं आहे. तर उत्तर येणार आहे 14. इथं बाय कॅम्ब्रल्स रूल असं लिहून एकची किंमत करायची dx/d. इथं dx निघालेला आपला, त्याला भागिले d करायचं आहे आणि y काढण्यासाठी dy/d काढायचं आहे. त्यानंतर x निघेल आणि y निघेल. तर xची किंमत 3 आणि yची किंमत -2 निघणार आहे. आणि इज द सोल्युशन ऑफ द गिवन सबस्टिट्यूट इक्वेशन. तर कॅम्ब्रल्स रूलवर 101% एक तरी प्रश्न विचारणारच, ह्याचा सराव नक्की करा. नंतर तुम्हाला लेसन नंबर 1 मधलेच फिल इन द ब्लँक्स स्क्रीनवर दिसत असेल. त्यातले पहिल्याचं उत्तर आहे 3, दुसऱ्याचं उत्तर आहे 6,
तिसऱ्याचं उत्तर आहे 1 आणि चौथ्याचं उत्तर आहे -5. तेही नीट पहा आणि त्याचा एक्झाम्पलचा सराव करा. हे तुम्हाला सब क्वेश्चनसाठी 1 मार्काला विचारू शकतात. त्याचाही सराव करा आणि त्याची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. त्यानंतर राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणूनही विचारू शकतात. तर एक आन्सर बघा, x² - 4x + 4 = 0 आणि 5y² = 36. दुसरे एक विचारू शकतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, येस ऑर नो हे विचारू शकतात. तर x² + 5x - 2 = 0. इन दिस इक्वेशन x इज द ओनली व्हेरिएबल. त्याला एकच व्हेरिएबल पाहिजे, कोणता बी x y काय असेल ती, आणि हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे, त्याचा इंडेक्स 2च आहे. त्यामुळं ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला इथं इंडेक्स 3 4 आला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, आणि व्हेरिएबल 2 आले ए बी सी असे तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला 1 मार्काला विचारू शकतात. दुसरे इक्वेशन पण देऊ शकतात ह्याच्या जागी. ह्याचाही सराव करा. हेही तुम्हाला विचारू शकतात. राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म x² + bx + c = 0. राईट द व्हॅल्यू ऑफ a and b, c फ्रॉम द इच इक्वेशन. 2y = 10 - y². तर 2y = 10 - 2 हे आहे तसं इक्वेशन घेतलं फर्स्ट इक्वेशन म्हणून. त्यानंतर त्याला नीट a² + bx + c = ह्याच्यात आणलं तर y² + 2y - 10 = 0 आलं. तर कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म a² + bx + c = 0. तर a ची आली 1, b आला 2, c आला 10 तुमचा -10. द रिक्वायर्ड इक्वेशन इज द y² + 2y - 10 = 0. a = 1, b = 2, c = -10. हेही विचारू शकतात. ह्याचाही सराव करा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर असे कोणतेही एक इक्वेशन देतील. x² इथं मी घेतलेलं एक्झाम्पलसाठी x² + x - 20 = 0 आहे तसं इक्वेशन लिहायचं. इथंही टाकायचं. त्याच्या ह्याला गुन्हा आल्यावर किती येते ती 5x - 4x - 20 = 0. तर याचे कॉमन काढले एका ह्याच्यात आणि एका ह्याच्यात असे लिहिले कॉमन आणि = 0. त्यानंतर हा तसा हे बॉक्स इथं लिहिला आणि x - 4 एका ह्याच्यात लिहिले. त्यानंतर x + 5 आणि x - 4 असं लिहिलं. एकची किंमत मग 5 आली आणि एकची किंमत -4 आली. मग खाली लिहायचं -5 and 4 आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्या पद्धतीनेही विचारू शकतात एक गणित. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीट स्क्वेअर मेथड. ती 101% हा प्रश्न नक्की येणार बघा मित्रांनो. ह्याच्या जागी दुसरं इक्वेशन पण येऊ शकतं. तर चला तर मग सोडूया. x² 2x - 5 = 0. सोल्युशन x² आहे तसंच लिहायचं. त्यानंतर कंपेअरिंग विथ x² + 2x आहे तसं लिहून विथ x² + 2xy. इथं जागी वायच्या जागी तुम्ही के पण टाकू शकता, कोणता बी व्हेरिएबल. त्यानंतर 2xy = 2x आला म्हणजे ह्याला हे इथं. तर y = 1 आणि yचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आला. नंतर इक्वेशन लिहून घेतले x² + 2x + 1 इज अ परफेक्ट स्क्वेअर ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर हे इक्वेशन आहे तसं इथं लिहिले. त्यानंतर हे घातलं x² + 2x + 1 हे 1 आलेलं ते इथे घातले -1 केले जायसाठी. -5 = 0. x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर -6 = 0. परत तिकडं टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथं स्क्वेअर रूटमध्ये गेलं ही. त्यानंतर ऑरमध्ये एक इथं प्लस आणि इथं -1 टाकलं. सेम तसंच x + 1 असं आलं आणि स्क्वेअर रूट 6 = 0. सेम तसंच फक्त इथं मायनस आलं. तर x x अलीकडे घेतला आणि सोडवलं. इथं पण x अलीकडे घेऊन सोडवलेलं आहे. तर आन्सर आलं -1 स्क्वेअर रूट 6 आणि दुसरं आले -1 + स्क्वेअर रूट 6 आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही आन्सर तुम्हाला ह्याच्यावर एक तरी इक्वेशन देऊन कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणून सांगून सोडवायला लावतील. दुसरेही इक्वेशन देऊ शकतात. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. ही प्रश्न आहे.
हाय तसं इथं लिहायचं सोल्युशनमध्ये पहिल्यांदा. त्यानंतर कंपेअरिंग विथ द एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर ए इज इक्वल टू काय 1, बी इज इक्वल टू 6, सी इज इक्वल टू 5. ती लिहिल्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac टाकून सर्व काही त्यात किमत्या भरून त्याचे उत्तर काढायचं. त्यानंतर जो फॉर्म्युला वापरायचा एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर रूट अपॉन 2a. ते सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर असं परत इथं वर आणायचं. त्यानंतर -6 प्लस मायनस लिहायचं इथं प्लस मायनस इथं आल्यानंतर इथं एकदा प्लस द्यायचं ऑरमध्ये मायनस. परत एकची किंमत अशी काढल्यानंतर आपल्याला एकची किंमत एकदा -1 येईल नाहीतर -5. ती मग लिहायचं आन्सरमध्ये -1 अँड -5 आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटर इक्वेशन. ह्या पद्धतीनेही एक गणित विचारू शकतात. इक्वेशन दुसरेही देऊ शकतात. नंतर व्हॅल्यू ऑफ द डिटरमाइंड तेही विचारू शकतात. तर समजा ही एक इक्वेशन दिली, दुसऱ्या पद्धतीने ही एक इक्वेशन देऊ शकतात. त्याच पद्धतीने कंपेअरिंग विथ द एक्स स्क्वेअर प्लस प्लस सी इज इक्वल टू 0 करायचा. ए बी लिहायचा, ह्याला असं द्यायचं डिटरमाइंडचं चिन्ह आहे. त्यानंतर ती फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस 4ac आणि त्यात टाकून उत्तर लिहायचं आहे. डिटरमाइंड इज इक्वल टू 53 म्हणजेच ही चिन्ह हे असं उत्तर काढू शकता. हेही विचारू शकतात. त्या पद्धतीने सॉल्व करा आणि प्रॅक्टिसही करा. चॅप्टर नंबर 2चे फिल इन द ब्लँक्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याचे उत्तर आहे पहिल्याचं -4, दुसऱ्याचं उत्तर आहे रिअल आणि इक्वल, तिसऱ्याचं उत्तर आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0, चौथ्याचं उत्तर आहे 53. तुम्हाला हे प्रश्न सब क्वेश्चन एका मार्काला विचारू शकतात. त्याची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धडा 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. तुम्हाला ह्यात कॉमन डिफरन्स नाहीतर टर्म काढायला लावतील. तर हे बघा T2468 असं दिलं आहे. तर इथं फर्स्ट टर्म 2 आहे. फर्स्ट टर्म आणि डिफरन्स काढायला लावलेला आहे. तर फर्स्ट टर्म इथं आपली 2 झाली. त्यानंतर T2 - T1 असे काढून सर्व काही डिफरन्स काढायचं आहे. तर D इज इक्वल टू म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स. हेही प्रश्न तुम्हाला सब क्वेश्चनमध्ये विचारू शकतात 1 मार्काला. तर हे जी याची चान्सेस जादा आहेत. हेही प्रश्न विचारायचे जादा चान्सेस आहेत. फाइंड द 27वी टर्म ऑफ द फॉलोइंग AP. हे तुम्हाला प्रश्न दिला आहे त्या प्रश्नाच्या अनुसार. तर ए परत T1 T2 T3 सर्व काही काढायचं आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म असते. तर T5 - 11 T4 - 6 असं दिलं आहे तिथे. डिफरन्स काढायचा पहिल्यांदा आत्ता मागे सांगितल्याप्रमाणे. परत TN फॉर्म्युला परत आहे A प्लस n - 1 आणि D हे फॉर्म्युला आहे. त्यानंतर सर्व किमत्या टाकायच्या आहेत. n दिला आहे 27 आपल्याला. तर n प्लस 27 - e सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला T27 - 121 उत्तर येईल. तर मी आन्सर लिहायचं आहे द 27वी टर्म इज द -121. सम ऑफ द फर्स्ट 183 इव्हन नॅचरल नंबर. ह्या जागी तुम्हाला इव्हन नॅचरल नंबरच्या जागी ओल्ड नंबरही विचारू शकतात. दुसरेही काही प्रश्न विचारू शकतात. तर सोल्युशनमध्ये 2, 4, 6 आर द इव्हन नॅचरल नंबर. इव्हन नॅचरल नंबर लिहायचे आहे 123 पर्यंत. तर परत टर्म सांगायची T1 T2 T3. त्यानंतर डिफरन्स काढायचा कॉमन डिफरन्स आणि परत हे फॉर्म्युला वापरायचा आहे. SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता SN इज इक्वल टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n - 1 d जो फॉर्म्युला आहे. त्यानंतर त्यात सर्व व्हॅल्यू पुट करायच्या. पुट केल्यानंतर इथं असं येईल. ते सर्व उत्तर काढल्यानंतर 123 मल्टिप्लाय 124. तर S123 तुम्हाला 252 असं येईल. तर द सम ऑफ द फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर इज द 15,252 आन्सर येईल. हेही प्रश्न ह्या जागेवर प्रश्न दुसरेही देऊन तुम्हाला विचारू शकतात बोर्ड एक्झाम 2026साठी. याचे चान्सेस जादा आहेत. नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याची फिल इन ब्लँक्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याची पहिल्याचे उत्तर आहे 2, दुसऱ्याचे उत्तर आहे A प्लस n - 1 ब्रॅकेट D. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर आहे 3.5, चौथ्याचं उत्तर आहे n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 ब्रॅकेट पूर्ण. ही उत्तर आहेत. हे तुम्हाला सब क्वेश्चनमध्ये 1 मार्काला विचारू शकतात. ह्याचाही सराव नक्की करा. लेक्चर नंबर 2मध्ये लेसन नंबर 4, 5, 6 अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.